नादुरुस्त गेटमुळे दूधगंगा डाव्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असून 50 एकर शेती पाण्याखाली गेली आहे। 1998 मध्ये उभारलेल्या गेटची स्किन प्लेट गंजली असून स्टेम रॉड निकामी झाला आहे। परिणामी पाण्याचा अनियंत्रित प्रवाह सुरू झाला आहे। या प्रकरणी गेल्या वर्षी 2 मार्चला संजय पाटील यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती। तेव्हा दुरुस्तीला तांत्रिक मान्यता मिळाल्याचे कळवण्यात आले होते, मात्र अद्यापही प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही। कालव्यातील वाहत्या पाण्यामुळे अमित पाटील, सुरेश पाटील, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, वसंत पाटील, अनामिका डवर, अनुजा पातले, मारुती पाटील, मधुकर पाटील, शांताराम पाटील यांच्यासह सुमारे 25 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। या कालव्याची तात्काळ दुरुस्त न झाल्यास बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।